B.S. राणा, दिल्ली. मनवचन काय ने कोणालाही दुःख न पोहोचावं, हं. आपला तर असाच भाव असतो. पण समोरून कित्येक वेळा असं होतं की एवढा फोर्स येतो की दुसरा एवढा ऍडव्हर्सली गोइंग टू ऑपोजिट. हं. त्यामुळे एवढा फोर्स येतो की कधी ना कधी त्यावेळी काहीतरी शब्द बाहेर पडतात, प्रतिक्रमण सुद्धा होतं, पश्चातापही होतो. आणि त्यानंतरही ही जी गोष्ट आहे ती रिपीट होते पुन्हा पुन्हा. मग यासाठी कसं या परिस्थितीवर उपाय कसा शोधायचा? नाही, हेच बरोबर आहे. तुम्ही जे केलं ते बरोबर आहे. पण तयारी ठेवा. नाही का, आपण तर आपली गाडी सेफली चालवतो डाव्या बाजूने. समोरचा रॉंग वेने येतो. मग आपण काय करायला हवं? धडकावायला हवं की ॲडजस्टमेंट करत दूर जायला हवं? तेव्हा सेफ साईडने बाहेर पडायचं तिथून. तीच तीच जागृती ठेवा. त्याने कितीही चुका केल्या, चुकीच्या दिशेने आला, त्यावेळी आपण आर्ग्युमेंट करण्यात तुम्ही चुकीचे आहात, मीच बरोबर. त्यापेक्षा आपण आपल्या सेफ साईडला जाऊन त्याला पुढे जाऊ द्यायचं. बघा कलियुगातला मामला आहे सगळा. ॲडजस्टमेंट आपल्याला करायची आपल्या सेफ साईडसाठी. टकराव आपल्याला टाळायचा आहे आपल्या भल्यासाठी. आणि समोरच्याची चूक काढायची नाही. म्हणजे समोरचा किती फोर्सने आला तरी हो, थांबा. सांगा तुम्हाला काय म्हणायचं आहे? बसा. जरा शांतपणे जरा विचार करा. तुम्ही म्हणा, मी लक्षात ठेवीन माझी काय चूक आहे ते. आणि सोल्युशन काढूयात. थोडा वेळ शांतपणे विचार करू. आपण तर समभावाने फाईलचा निकाल बस. करायला जातो, पण समोरचा मात्र काठी बडवत म्हणतो, हे तू काय बोलतोयस? म्हणजे अशी परिस्थिती सुद्धा उद्भवते. येते, आपली पण अशी भावना नसते कोणालाही दुःख नाही, देण्याची. एवढं समजून घ्यायचं की व्यवस्थितच्या बाहेर काही होणार नाही. तर 4 वेळा काठीने फटका खायचा हिशोब असेल, तर 4 झाल्यावर 5वा नाही मारणार. आपण प्रेमाने व्यवहार करायचा, तो त्याच्या प्रकृतीनुसार. आणि बघा, खरं तर कशाय त्याच्याकडून चुकीचे व्यवहार करवतात. त्याचा क्रोध, मान, मायालोभ त्याला चुकीच्या मार्गावर चालायला लावतात. आपण शांतपणे हाताळायचं, समभावाने निकाल करायचा. हळूहळू आपला हिशोब पूर्ण झाला, तर आपल्याला काही त्रास नाही होणार. आम्हाला वाटतं, आमची अशी भावना आहे की दादा भगवानांनी खरोखरच या सिच्युएशन मधून आम्हाला बाहेर काढावं आणि त्यांचंही भलं व्हावं, बस. आपलंही भलं व्हावं. पण समोरचा तर जबरदस्तीने मारतो आणि असंही म्हणतो की बघतो तुझे दादा कोण आहे, त्यावेळी मी दादा सगळं काही करतीलच, अशी परिस्थिती उद्भवते. बघा, आपल्याला का असं भेटले, भोगतोय त्याची चूक, झाला तो त्याचा नाही. फार डोकं चालवायची गरज नाही की त्याने असं का केलं, तर मी का कसं नाही करायचं. बघा, कलियुगात काय अवस्था आहे माहिती आहे? अशी वाईट माणसं भेटणार आणि ती सतत टक्कर देत राहतील राणाला. तुम्ही अलिप्त राहा, सांगा, राणा तुमचा हिशोब आलाय, जमा करा. आपल्याला याच्याशी भांडण करायचं नाहीये. तर कोणत्या गतीत जाणार आहेत त्याचं भानच नाही त्यांना. पण त्यांच्याबरोबर हिशोब बांधला, आपण त्यांच्याबरोबर भटकू. आपल्याला सुटायचं आहे या संसारातून. आपण आपली साईड सेफ करत राहायची, पण नम्रतेने, अगदी विनयाने राहायचं. हळूहळू आतल्यात प्रतिक्रमण करा, प्रार्थना करा आणि हिशोब पूर्ण करायचा समभावाने. एका दिवशी सुटणार आपण. म्हणजे यात प्रॅक्टिकल काही गोष्टी आहेत ज्यात म्हणजे आता जे आहे ना खूपच फरक पडलाय की नाही, आणि या साऱ्या संसारातला जो हिशोब वगैरे जो आहे ना तो एका वेगळ्याच टाईपचा आहे आणि आपलं मात्र अगदी वेगळंच आहे. एवढं तर अनुभवात आलंय, म्हणजे त्याची जाणीव झालीये. पण वाकड्याबरोबर वाकडं वागल्याने हिशोब लवकर पूर्ण नाही होणार. वाकड्याबरोबर सरळ वागल्याने हिशोब पूर्ण होईल. जरा 2-4 वेळा तो मजा करून घेईल आपल्यावर ओरडण्यातून, पण आपला हिशोब लवकर नाही होणार. म्हणजे शुद्धात्मा बघा, फाईल आहे ते बघा, समभावाने निकाल करायचा निश्चय ठेवा, तो आपोआप थोड्या वेळाने शांत होईल. समजतंय आता तुम्हाला? हो. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. दीपक भाई, कोटी कोटी नमन करते. शीतल अग्रवाल. माझे जुने राग द्वेष असतात, त्यातून आपण कसे मुक्त व्हायचे? त्यातून प्रतिक्रमणाने मुक्त होऊ शकाल. एकेका व्यक्तीबरोबर जे काही रागद्वेष झाले त्यासाठी 1 तास बसायचं, अर्धा तास, 1 तास, आणि आठवून कोणासोबत काय घडलंय. मम्मी असेल, पप्पा असतील, भाऊ बहीण असेल, लग्न झालं असेल तर सासू आहे, नणंद आहे, नवरा असेल, मुलं आहेत. प्रत्येक व्यक्तीचं स्मरण करत करत प्रतिक्रमण करायचं. आपल्या चुकांची माफी मागत राहायची. त्यामुळे आपले दोष कमी होतील, रागद्वेषही धुतले जातील. समजतंय का आता? भाव प्रतिक्रमण किंवा क्रिया प्रतिक्रमण करायला हवे. हे भाव प्रतिक्रमण आहे, क्रिया नाही याची. आणि चरणविधी करण्यासाठी कोणती वेळ योग्य आहे? जेव्हा आपलं चित्त स्थिर असेल, एकाग्रता असेल, आपण आपल्या साऱ्या कामांची ॲडजस्टमेंट केली असेल, आपल्याला अर्धा तास फ्री टाईम मिळेल त्यावेळी करायचं. जेव्हा सोपं असेल तेव्हा करू शकता. जय सच्चिदानंद. बिजेन राणा. पूज्यश्री, माझा प्रश्न असा आहे की मी शेतीचं काम करतो, मी शेतकरी आहे. आणि शेतात प्रत्येक पिकावर
खूप रोग पडतात आजकाल, कळत नाही हे असं का होत आहे. कीटकनाशकाशिवाय कोणतंच पीक वाढत नाही हं. आणि त्यात जीवजंतूंची एवढी हत्या होते. मग त्याचं प्रतिक्रमण आपण कसं करायचं? ती जी हत्या आता झाली त्यासाठी माफी मागायची. बाबा माझी इच्छा नव्हती कोणाची हत्या करण्याची. तरी पिकांच्या वाढीसाठी, रोग नष्ट करण्यासाठी औषध फवारणी करावी लागते. म्हणून मी मनापासून पश्चात्ताप करतो, मग क्षमा मागतो. रोज 15 मिनिटं अर्धा तास बसून माफी मागत राहा. हो, हो. आमच्या आमच्या दादाजींच्या वेळी असं झालं होतं. हो, हो. एक शेतकरी होता. त्याची जी जमीन होती ना, अशा 2-3 घटना घडल्या. तर त्याची 10 एकर जमीन होती. त्यानं ठरवलं होतं, की नाही मी एकाही औषधाची फवारणी करणारच नाही, औषध नाही मारणार. मग एके वर्षी पीक काढलं, तर त्याला 50 मणांऐवजी 30 मणच धान्य आलं. म्हणजे जे काही होतं 30 क्विंटल साधारण धान्य आलं त्याच्या शेतात. हो, हो. आणि इतर म्हणजे दुसऱ्यांच्याला 100 क्विंटल आले, 200 क्विंटल आले. मग हिशोब केला, तेव्हा औषध फवारणीचे पैसे, मजुरांचे पैसे, फर्टिलायझर द्यायचे पैसे करत साऱ्या खर्चाची वजावट करता त्यांना महाग पडलं आणि याला स्वस्त पडलं. हो, हो. तेच तो चांगल्या भावाने विकू शकला. त्याचं नुकसान झालं नाही. जे जीवजंतूंनी खाल्लं होतं, तरी आणि पुढच्या वर्षी, दुसऱ्या वर्षी असं झालं, की जीवजंतूंबरोबर आतल्या आत इतर जीवजंतू निर्माण होतात आणि एकमेकांना खाण्यामुळे पिकाचं हो, हो. नुकसान नाही. असं करत जमीनही चांगली राहिली. खतं घालत नव्हता तो, सारं नॅचरल ठेवायचा. फर्टिलायझर आणि केमिकल घालत नव्हता. केमिकल असलेली औषधं फवारणी करत नव्हता. हां, हां. आणि 2-3 वर्षात तर खूपच चांगलं सकस, चविष्ट आणि स्वादिष्ट धान्य उगवत होतं. पैसेही चांगले मिळत होते. ऑर्गॅनिक म्हटलं, की आणखी पैसे जास्त किंमत मिळायला लागली. म्हणजे हा खूप लोकांचा अनुभव आहे. हो, हो. म्हणून मग त्यावर प्रथम उपाय काय आहे, की बाबा औषधांची फवारणी करावी लागते तर करा, पण प्रतिक्रमणही करा. आणि कधी इच्छा झाली, की चला प्रयत्न करूया. मग एखाद वर्ष करून बघाय. हां, पूज्यश्री, अशी तर इच्छा होतेच, की चला कीटकनाशकाशिवाय शेती करून बघूया. हं. आणि कधी-कधी तर स्वतः आपण करतही नाही, पण कामगारांकडून करून घेतो, पण तरीही भागीदारी तर आपलीच असते ना, त्या हो. जीवहत्या. ते तर ना, तेच तर आहे. हां. प्रतिक्रमण करायचंच आहे. हो, हो. कारण हे 3 इंद्रिय, 4 इंद्रिय, पंचेंद्रिय जीव आहेत. हां. आणि हेच पेस्टिसाइड्स फवारून, फर्टिलायझर घालून जी पिकं वाढवतात, हां, हां. त्यामुळे नुकसान काय होतं? तर पिकांमधून आपल्यापर्यंत त्यातील रसायनं पोहोचतात. खाण्यातून, गव्हामधून, साऱ्यातून, फळांवरही घालतात तेच आणि सगळं आपण खातो. अशी केमिकल्स ही पोटात गेल्यामुळे कॅन्सर, कित्येक प्रकारचे रोग उत्पन्न होतात. पण आता काही उपाय नाहीये, सगळं झालेलं आहे. आपल्याला प्रतिक्रमण करायचं आहे आणि शक्य असेल आपल्यात सुधारणा करायची. जगाला सुधारायला जायची गरज नाही. हो पूज्यश्री, मी तर कधी-कधी असंच करतो, हं. की आधी तर माफी मागतो आणि मग जे कार्य असतं त्यात असीम जय-जयकारही करतो दादा भगवानांचा आणि बरोबर विचार आहे. करतो, की हे दादा भगवान मला ह्या कामातनं मुक्ती मिळावी, कारण जीवहत्या होतेय. जीवहत्या विना शेतीची कामं व्हावीत, अशी माझी भावना आहे आणि त्यासाठी आशीर्वाद द्यावा आपण, म्हणजे मी ह्या कार्यात सफल होईन. अगदी योग्य. जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. शीतल अग्रवाल. पूज्य दीपक भाई, कोटी-कोटी प्रणाम. हं. माझा प्रश्न असा आहे, की आपण म्हणताय प्रतिक्रमण करायचं, हं. पण दिवसातून 24 तासात काही ना काही चुका होतच राहतात. आणि असं प्रतिक्रमण जर करायला गेलो, तर म्हणजे एक सतत गिल्ट मनात भरूनच राहील. त्यामुळे मग आयुष्य जगताना खूपच अशांत असं नाही वाटणार का? म्हणजे रोजच अपराधी वाटणार, आपण त्याला असं बोललो, आता प्रतिक्रमण करा. त्यामुळे आपण फारच संवेदनशील बनू. एक असं म्हणतात ना, की बाबा थिक्कीन व्हायला हवं, म्हणजे बोलून टाकलं तर गेलं. नंतर फक्त स्वतःपुरतंच, नाहीतर म्हणजे आपण फारच सेन्सिटिव्ह नाही का होणार प्रतिक्रमणाचा विचार केला तर? सेन्सिटिव्ह केव्हा होता? मी चूक केली, मी माफी मागतोय, माझ्याकडून किती वाईट केलं गेलं, पण मी नाही यात, मी वेगळा झालोय. शीतलकडून करून घ्यायचं. शीतल तू चूक करू नकोस. तू दुःख दिल्यास माफी माग. अगदी बघा सोपं आहे. ही चूक झाली आहे, त्यासाठी मनापासून पश्चात्ताप करतोय. अशी चूक न करण्याची शक्ती द्या. संपला विषय.
दुःखी व्हायचं नाहीये. दुःखी झाला नाही तर त्याने सफोकेशन होईल, निगेटिव्हिटी येईल, डिप्रेशन येईल. म्हणजे एकदा बघा माझी चूक नाहीये. मी वेगळा आहे आणि चूक करणारा वेगळा आहे आणि त्याच्याकडून करून घ्यायचं आहे. आपण अलिप्त राहिलो तर काहीच वाईट परिणाम नाही होणार. जागृतीही वाढेल, दोषही कमी होतील आणि आपल्या व्यवहाराने कोणाला दुःखही होणार नाही. असा आपला व्यवहार सुधारत राहील बघा. नाही, ती अलिप्तपणाची जागृती राहतच नाही ना. म्हणजे जेव्हा म्हणजे तेच नाही. पुन्हा पुन्हा त्याचाच विचार येतो, की बाबा मी चूक केली आहे, चूक झाली आहे. मी त्यांना असं बोलायला नको होतं. पण नाही, त्यामुळे जास्त डिप्रेशन येणारं फिलिंग नाही. यायला लागतं मग मी त्यातून. मी असं बोलायला नको होतं. यात सुधारणा करायची गरज नाही. यात सुधारणा ही आहे, की मी असं बोललो, त्यांना दुःख दिलंय, मनापासून मी क्षमा मागतोय, मला क्षमा करा. अशी चूक न करण्याची शक्ती द्या. शक्ती जास्त मागायची आहे. प्रत्याख्यानात जागृती ठेवा. नाहीतर काय होईल बघा, माझी चूक झाली, माझी चूक झाली. त्यामुळे सुधारणा तर होणारच नाही. शिवाय सुधारणेचा विषय येणार नाही, असा निश्चय करणंही होणार नाही. म्हणून पश्चाताप करायचा आणि निश्चय करायचा. अशी चूक करायची नाही, शक्ती द्या. बघा तुम्हाला भोगवटा येणार नाही, सफरिंग येणार नाही, निगेटिव्हिटी येणार नाही, डिप्रेशनही येणार नाही, सेन्सिटिव्हनेसही येणार नाही. आणि हा विज्ञानाचा प्रयोग आहे. वेगळेपणाच्या जागृतीची सुरुवात तर करा तुम्ही. भले 10 पैकी 1दाच राहील तरीही त्याने शक्ती वाढेल बघा. आणि ही एक्झॅक्ट सेटिंग आहे, की तुम्ही शीतलकडून प्रतिक्रमण करून घ्याल तर शीतलचेही दोष कमी होत जातील, त्याचाही आनंद वाढेल. प्रतिक्रमणाने दुःखी नाही व्हायचं, आनंदी व्हायचं, कारण मुक्त होत जातो, ओझं कमी होतं. त्यामुळे आनंद वाढेल, जागृतीही वाढेल आणि आत्म्याचा अनुभवसुद्धा वाढेल, सुख वाटेल. एखाद्या गोष्टीचं आपण प्रतिक्रमण केलं तर पुन्हा तोच दोष सतत येत राहतात. तर मग हां, त्यासाठी समजायचं. जसं एखाद्या कांद्यावर जसे लेयर्स असतात, एक काढला दुसरा असणारच. तसेच हे लेयर्स असलेले दोष आहेत. नाही, पण आपल्याला कसं कळणार, की बाबा हे आता कमी होतंय? असं वाटतं, की ते तर तिथेच आहेत. आता नाही, तरी नाही. आपली अवस्था तशीच आहे म्हणजे बघा, आधी कोणी अपमान केला, तर 2-2 दिवस आपल्याला दुःख वाटत राहायचं. आता 2 तासात संपून जातं, 2 मिनिटात संपून जातं. किंवा तुम्हाला कोणाचा राग आला, तर दुसऱ्या मिनिटाला तुमच्या मनात पश्चात्तापाला सुरुवात होते. मग टेन्शन नसतं, कंटिन्युटी राहत नाही, पश्चात्ताप होतो. आधी तर डोकं आउट व्हायचं, सटकायचं, अपसेट होऊन जायचं. पण आता बघाल शॉर्ट झालंय. लगेच पश्चात्ताप झाला आणि पुढच्या वेळी असं न करण्याचा निश्चय झाला. नंतर तुम्ही जेव्हा तपासून बघाल तेव्हा लक्षात येईल, की खूप प्रकारचे दोष बंद झाले आहेत. कोणी कितीही त्रास दिला आपल्याला तरी आपल्यातली सुडाची भावना बंद झाली आहे. दुःख द्यायची इच्छा होते कधी तुम्हाला? नाही. हां, म्हणजे किती सुधारणा झाली. हं. यालाच तर वितद्वेष पद म्हटलं जातं. दुःख द्यायची इच्छाच बंद झाली, सूड घ्यायची भावनाच बंद झाली, कोणालाही त्रास द्यायचा नाहीये, भलेही तो कितीही त्रास देवो आपल्याला, आपण समता भावनेने पूर्ण करतोय. आणि मनातून भाव बिघडले तरी प्रतिक्रमण करतोय. माझ्यामुळे यांना क्रोध करावा लागतो, ती माझीच चूक आहे, असं प्रतिक्रमण करतोय. असं थोडे दिवस 1-2 वर्ष जातील, मग तुम्हाला अनुभव येईल, की नाही आपण दोषांपासून मुक्त होत आहोत. कित्येक प्रकारच्या व्यवहारातल्या रागद्वेषांपासून सुटकेचा अनुभव येईल तुम्हाला. एक बघा आपण वेगळेपणाविषयी बोलतोय म्हणजे ही चूक शीतलने केली आहे, हं, मी तर शुद्धात्मा हं. आहे. मग त्यात प्रतिक्रमण कुठे आलं मध्येच? जेव्हा चूक करणारा मी नाहीच आहे तर तो शीतल आहे, ते शरीर आहे आणि तोच हो, चुका करतोय. त्यालाच सांगायचं आहे, की तुम्ही धुवून टाका, नाहीतर ते शुद्ध नाही होणार पुद्गल. पुद्गलला शुद्ध करण्यासाठी त्याला धुवावं लागेल. त्याला स्वतःच धुवून टाकायचं. मी माझी चूक झाली, तर मी नाही करणार. मग तेही शुद्ध होईल. त्याचा निकाल होईल बघा, डिस्चार्ज होईल. तुम्ही मुक्त व्हाल. पण हे जर शुद्ध झालं नाही, तर पुन्हा ते रिपीट होतील दोष आणि आपल्याला पुन्हा ते त्यावेळेस धुवावे लागतील. नाही धुतले, तर पुन्हा रिपीट होतील दोष. ठीक आहे. असे धुवून टाकल्याने एक-एक लेयर कमी होतात. आणि जसं आत्ताच आपण म्हणालात, की घरात कोणी पाहुणे किंवा मित्र येऊन बसल्यात समजा. आत मनात असा भाव असतो, की आता हे लवकर जावेत. कित्येकदा एखादी सिच्युएशन अशी असते, पण आपण तोंडावर सांगूही शकत नाही, की तू आता उठून जा. मग तेव्हा काय पोझिशन म्हणजे आपण म्हणता ना, की बाबा वचन आणि मनाचा एकता. आपापसात मेळ असायला हवा, तर तो कसा होणार मग? नाही काय त्याला सांगू शकतो, की बघ, आज ना माझा खूप मोठा प्रोग्राम आहे. मला 11:15 वाजता बाहेर पडायचं आहे. त्यामुळे नाही मी असं होतं आता कित्येकदा, की काही प्रोग्रामही नसतो, तरीही आपल्याला बोर होतं हो, त्यांच्या बोर झालो, तर मग हां. ती आपली चूक आहे. त्यावेळी काय समजायचं, की हा हा संयोग आहे. वेळ संपली, की वियोग होईल. आपल्याला तोपर्यंत तप करायचं आहे, अंतरतप. समभावाने निकाल करायचा आहे. आणि शुद्धात्मा बघा, प्रकृतीचा भरलेला माल आहे. व्यवस्थितने पाठवलाय, आपला हिशोब आहे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून 5 आज्ञांचं सेटिंग करा.
आणि जागृती राखा. आणि मनात वाईट विचार आले तर त्यावेळी म्हणा की शीतल, हा वाईट विचार करतोयस. आपण एखाद्याच्या घरी गेलो पाहुणे म्हणून आणि आपल्याबाबत कोणी असा विचार केला तर आवडेल का तुला? म्हणजे तुम्हालाही ते आवडणार नाही. म्हणून त्याच्याबद्दलही वाईट भावना ठेवू नका. चांगल्या तऱ्हेने प्रेमाने खाणं-पिणं असेल, चांगल्या प्रेमाने व्यवहार करा. आणि आत भगवान तर आहेतच. जिवंत भगवान आहेत. आपण का प्रकृतीतला दोष पाहायचा? येवो अथवा न येवो. त्यासाठी आपल्या शास्त्रात काय लिहिलंय? अतिथी देवो भव. म्हणजे आयत्या वेळी जर कोणी आलं त्यालाच अतिथी म्हणतात. त्याला देवा समान माना, भगवंता समान माना. शिवाय कोणत्या रूपात भगवंत येतील माहिती नाही. म्हणजे हे तर व्यावहारिक भाषेत म्हटलं गेलं आहे. आध्यात्मिक दृष्टी तर हे सांगते की पॅकिंग वेगळं आहे, अंतरंगातील शुद्धात्मा वेगळा आहे. आपण शुद्धात्म्याला बघून व्यवहार विनयाने केला तर आपलंही कर्म पूर्ण होईल आणि कोणतंही कर्म बीज पडणार नाही वाईट. आताच आपण सांगितलं की जर एखादं काम असेल तर तुम्ही त्याने डिरेक्टली सांगू हा, शकता. प्रेमाने सांगू पण शकता. माझ्या मनात हे ऍक्च्युअली काय आहे की मी असर्टिव्ह नाहीये. माझ्या मनात तर हे असतं की समोरच्याला वाईट वाटेल असं बोललं तर, म्हणून मी ते आतल्या आतच हा, चार्जिंग नाही होत ना काही. नाही चार्ज नाही होत, पण ऍडजस्टमेंट म्हटली जाते. आणि नसेल तर आपला प्रोग्राममध्ये ऍडजस्टमेंट करा. चला आता 11 वाजता माझं काम मी नाही करणार, संध्याकाळी करेन. आत्ता आलेत तर मी बसेन. त्यानंही तुम्ही सांगू शकता माझी इच्छा होती 11:15 वाजता बाहेर जायची, पण आता तुम्ही आलायत. मी प्रयत्न करतो माझा प्रोग्राम पोस्टपोन करेन आणि तुमच्याशी गप्पा मारेन. आनंद झाला मला तुम्ही आलात. आणि 2 शब्द चांगलेच बोलायचे. तुम्ही आलात मला खूप आनंद झाला. मनात येईल हे कधी जाणार, तेव्हाच आपण म्हणायचं खूप आनंद झाला. त्यामुळे मनातली ग्रंथी तुटेल. ठीक आहे. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. अवधवेश मिश्रा, ग्वालियर. माझा प्रश्न असा आहे की साऱ्या लोकांमध्ये आत्मा एकच असतो का वेगवेगळा? कृपा करून विस्ताराने सांगावे. एकाच प्रकारचा आहे. एकच आत्मा नाही. एकच आत्मा असता तर तुमचा देह सोडल्यावर दुसऱ्यांनाही देह सुटला असता असं नाही. बरं. एकसारखा जसा 40 व्होल्टचा बल्ब इकडेही आहे, तिकडेही आहे, तिकडेही आहे. सगळीकडे सारखाच आहे, पण अस्तित्व वेगवेगळं आहे. क्वालिटीज आर सेम. एखाद्या मुंगीमध्ये, हत्तीमध्ये, मनुष्यात, गाढवात, कुत्र्यात, स्त्रीमध्ये, पुरुषात, देवात, नरकातील जीवांमध्ये सगळ्यात सारखाच आत्मा आहे. एकाच स्वभावाचा. पण अस्तित्व वेगवेगळं आहे आणि असे अनंत आत्मा आहेत संसारात. हं? एकच नाहीये सारे. आणि परमात्मा एक नाहीये. सारे आत्मा जेव्हा निरावरण होतील तेव्हा परमात्मा होतील. सारे आत्मा परमात्मा होण्या योग्य असतात. जय सच्चिदानंद. हा, रेणू देसाई त्यात बोला. प्रश्न लिहिलाय. मला ज्ञान घेऊन 12 वर्ष झाली. या 12 वर्षात खूपच अतिक्रमण झालं. त्या कषायांचं प्रतिक्रमणही खूप केलं. आता शांती आणि आनंद वाटतोय. विधी वांचनही नियमित करते. बस अंतिम समयी सुद्धा वेगळेपणाची जागृती राहावी. वृत्ती दुःखात तन्मयाकार न व्हावी. समाधी मरण व्हावं. दादा सिमंदर स्वामींची उपस्थिती असावी हीच प्रार्थना. गॅरंटीने हेच मिळणार आहे. समाधी राहील आणि सिमंदर स्वामींची कृपाही लाभेल. माझं नाव मीना गुप्ता आहे. हा, बोला. दादा भगवानांना माझे शतशत नमन, निरुमांना माझे शतशत प्रणाम, पृजनीयांना माझे कोटी कोटी प्रणाम. जय सच्चिदानंद. माझा प्रश्न असा आहे की मी निगेटिव्ह मधून पॉझिटिव्ह नाही आणू शकत. मग निगेटिव्हला कागदावर लिहून काढायचं आणि नंतर पॉझिटिव्ह डोक्यातून सारं निगेटिव्ह काढून टाकायचे. 1, 2, 3, 4 कोणालाही सांगायचं नाही. आणि नंतर त्याच्यासमोर प्रत्येकासमोर 4-5 वेळा, 2-2, 3-3 वेळा पॉझिटिव्ह लिहा. मग ते डोक्यातून निघून जाईल आणि आपली शक्ती वाढेल. आणि शेवटी सगळंच फाडून टाकायचं. दादा भगवान आपल्या चरणी सोपवलं आहे मी. मला शक्ती द्या. साऱ्या निगेटिव्हचा समभावाने निकाल करा. पॉझिटिव्हमध्ये मी राहावं. आत्मदृष्टी ठेवावी. शक्ती द्या. फाडून फेकून द्यायचं. कोणाला काही सांगायचं नाही. कोणत्या गोष्टीबद्दल निगेटिव्ह वाटतं? व्यक्तींबाबत का तुमच्या काही काय? व्यक्तींबाबतही आणि स्वतःबद्दलही. पण निगेटिव्ह म्हणजे काय? सगळे दोष दिसतात का तुम्हाला? हा, दोषही दिसतात. कधी त्यांच्याबद्दल भावही बिघडतात. मग त्याचं प्रतिक्रमण करा. आणि शुद्धात्मा बघून की शुद्धात्मा भगवान हा प्रकृतीचा भरलेला माल आहे, त्याच्या प्रती अभाव वाटतोय, माफी मागते, अशी चूक न करण्याची शक्ती द्या.
हां. दादाजींची पुस्तकं वाचत राहा, चाव्या मिळत जातील ज्ञानाच्या. जय सच्चिदानंद. निर्दोष दर्शनाने निर्दोष. बघा, खूप चाव्या आहेत त्यात. राजेंद्र मेहता. दीपक भाई, काय होतं की आता समाजात लग्न वगैरे जी होतात तर ती विषय विकारांसाठीच माणूस लग्न करतो ना, नाहीतर गरजच नव्हती. पण आता आपण हे बघतो की मुलगा कमीत कमी 10 लाख कमवत असेल तर त्याच्याशी लग्न करायचं. मग त्याची वागणूकही चांगली असेल तरच लग्न करायचं. पण आजकालचं वातावरण असं आहे की बरेच जण बिघडलेले आहेत आणि कळत नाहीये, पण त्याचाच परिणाम समाजावर असा होतोय की मुलं मुलींच्या अपेक्षा खूपच जास्त वाढलेल्या आहेत. म्हणजे मुलाला राजकुमारी हवी आहे, मुलाला राजकुमार हवाय आणि मुलीला वाटतं की माझा पती रामासारखा असावा, पण स्वतःला सीता व्हायचं नाहीये. मुलाला वाटतं माझी बायको सीतेसारखी पवित्र असावी, पण स्वतः मात्र रामासारखं नाही. म्हणून आपली गरज दीपक भाई यासाठीच आहे की कमीत कमी ह्या विषविकारांबाबत आपण थोडंसं प्रवचन जास्त करावं. यासाठी PMHT चालू केलंय. पालक आले, पती पत्नी आले, पैशांचा व्यवहार आला. म्हणजे हा 2 वर्षांपासून प्रोग्राम चालू केलाय. मग यंग कपल्स खूप येतात. पती पत्नीचं वागणं, कसा व्यवहार करायचा एकमेकांबरोबर, मोहाऐवजी कर्तव्य पूर्ण करायचंय आणि प्रेमाने राहायचंय, ती समज हळूहळू पोहोचवतोय. आणि PMHTचा सत्संगही लोकल सेंटरवर चालू करतोय. म्हणजे जसा जनरल सत्संग असतो, MMHTचा सत्संग आहे, पण WMHT भगिनींचा सत्संग आहे आणि PMHTचाही सत्संग असतो. तेव्हा पालक येतात, दोघंही बरोबर. शिवाय निरुमांची आई वडील मुलांचा व्यवहार, अशा किती साऱ्या कॅसेट्स आहेत. आणि परदेशात तर काय पती पत्नी आई वडील मुलांचा व्यवहार यावर कायमच सत्संग करतो. त्यामुळे PMHTमध्ये ही गोष्ट समोर येतेच. आणि किती सारी कपल्स, फॅमिलीज हे ऐकल्यानंतर, सत्संगाला आल्यानंतर त्यांच्यात खूपच परिवर्तन घडलंय. कारण अज्ञानता होती. पुरुषांमध्ये क्रोध, मान जास्त असतो आणि स्त्री प्रवृत्तीत मोह, लालसा हे जास्त असतं, असंतोष असतो. त्यामुळे या दोन्ही प्रवृत्ती एकमेकांची टक्कर देत राहतात. पण ज्ञानाची दृष्टी लाभल्यावर स्वतःच्याच चुका दिसायला लागतात. एकमेकांना दुःख द्यायचं नाहीये ही जागृती चालू होते. एकमेकांबरोबर ॲडजस्टमेंट करण्याची समज येते. त्यामुळे हळूहळू व्यवहारात सुधारणा होत गेली आहे. आणि किती फॅमिलीज, किती नवरा बायको सुखात शांतपणे आयुष्य जगतायत. म्हणून अशी भावना ठेवायला हवी की सारे लोक सत्संगात यावेत. आणि ज्यांना पती पत्नीचा प्रॉब्लेम आहे त्यांनी PMHT सत्संगाला यावं. स्त्री प्रवृत्तीचा अभ्यास करायचा असलं तर WMHTमध्ये जावं. पुरुष प्रवृत्ती, मोह, मान, ब्रह्मचर्य यासाठी MMHTमध्ये जावं. म्हणजे या साऱ्या सत्संगातून समज चेंज झाल्यामुळे शांतता वाढेल आणि त्यामुळेच हाच उपाय आहे.